सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज 7 जून 2025 हवामान अंदाज अपडेट आपण पाहणार आहोत। तर आपण आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर बुजनी धरण साखळी येथील जी धरणं आहेत वरील त्या धरणांची आपण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आणि राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्याही योजनाचे GR येतील त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवून त्याचीही माहिती आपण देत असतो। तर चला सर्वप्रथम आपण हवामान अंदाजानुसार जे मान्सूनचा पाऊस जो होणार आहे त्याची आपण व्हिडिओद्वारे आपणापर्यंत माहिती देणार आहोत। तर नाशिक, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा, नांदेड, अकोला हा जो महाराष्ट्रातील भाग आहे, जिल्हे आहेत, तर त्यामध्ये आज हवामान कसा राहणार आहे तर आपण बघू शकता। नाशिक, सोलापूर, नांदेड, हैदराबाद, कोल्हापूर आणि मुंबईच्या ह्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे। तर आपण बघणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोणत्या भागात किती पाऊस होणार आहे। तर सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील अकलूज, लातूर, बिदर हे जे काही तालुके जिल्हे आहेत, सांगली आहे, विजापूर आहे, कलबुर्गी आहे, सातारा, पुणे, रत्नागिरी, सोलापूरच्या लगत जे काही जिल्हे आणि तालुके आहेत तर त्या भागामध्ये मुसळधार पाऊस हा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे। तर तुळजापूर असेल, बार्शी असेल, भुवनेश्वर असेल, वर लातूर आहे, कलबुर्गीचा काही भाग आहे, इंडीचा काही, जतचा काही भाग आहे, तर तुळजापूर, पेठ, बसव कल्याण आणि बार्शीचा काही भाग आहे। इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत की ढगांची दाटी आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे। तर वर आपण बघू शकता करमाळा, जामखेड, दौंड असेल, बारामतीचा काही भाग असेल, तर या भागामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार हा पाऊस होणार असून पंढरपूर, इंडी, विजापूर ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे। तर आपण बघू शकता सातारा, वडूज, पुणे, गोरेगाव, खोपोली, खेड या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात रिमझिम ते मुसळधार हा पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नाशिकच्या काही भागामध्ये आपण पाहणार आहोत। तर नाशिकच्या काही भागामध्ये वाडा असेल, अगतपुरी असेल, ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की ढगांची दाटी झालेली असून काही प्रमाणात रिमझिम तर मुसळधार हा पाऊस होऊ शकतो। कल्याण, डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर खाली मुंबई, खोपोलीचा काही भाग असेल, ह्या भागामध्ये सुद्धा आपल्याला बघू शकता आपण हा मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे। तर आपण पावसासंदर्भात आपल्या व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। तर असे नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही हवामान विभागाच्या माहिती असतील त्या शेतकरी बांधवांसाठी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न सदैव करत राहणार आहोत। आणि आपणाला व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला आणि आपण हा कुठून व्हिडिओ पाहता तेही लिहित जा, जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचला आणि त्या अनुषंगाने आम्ही असे नवनवीन व्हिडिओ राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे, हवामान विभागाचे, उजनी संदर्भातील व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत अशा विविध माहितीचे व्हिडिओ पोहोचवण्याचा आपल्यापर्यंत ह्या चॅनलच्या माध्यमातून आमचा सदैव प्रयत्न राहणार आहे।
तर आणखी काही पुढील दिवस हवामान हे ढगाळ आणि काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे. तरी आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.